नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। सिंधू ही घरी आलेली असते आणि ती खूप अपसेट असते, त्यामुळे ती राजश्रीला काहीही सांगायला तयार होत नसते। रत्नाकर म्हणत असतो, सिंधू तुला सांगायचं आहे तर तू अशी हातवारी करून सांगणार आहेस का? म्हणजे त्याला काय म्हणतात दमशेऱ्यात तसं सांगणार आहेस का? तूही तिच्या बरोबर असंच बोलायला शिक, म्हणजे काय आहे ना आम्हाला ओळखता येईल, असं रत्नाकर हा राजश्रीला म्हणत असतो। रुक्मिणी म्हणत असते, काय चाललंय तुमचं? राजश्रीचं ठीक आहे, ती तिच्या सुनेबरोबर तशीच वागते। रत्नाकर तुझं काय चाललं आहे? तू सुद्धा तसाच, तू सुद्धा बालिशपणासारखंच वागत आहे। ही सिंधू तर पहिल्यापासून बालिशपणासारखीच वागत आलेली आहे, स्वतःच खरं करायचं। रुक्मिणी त्यावर म्हणत असते, हिला तर सांगायचं असेल तर सांगू दे, नाही तर राहू देत। हिला सांगायचं नाही तर हिला फोर्स कशाला करताय? हे सगळं बोलणं ऐकून आता सिंधू चिडते आणि म्हणत असते, मला काहीच बोलायचं नाही। तेवढ्यात आता तिथे मधू येते। मधू आता घाबरलेली असते आणि ती मनातली मनात विचार करत असते की सिंधू आता ह्या विषयावरती बोलली, माझ्या भेटीबद्दल ती तर घरातल्यांना बोलली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। तिने आता काही सुद्धा सांगायला नको। आता तिने काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं मधू मनातल्या मनात म्हणत असते। त्यानंतर लगेच रुक्मिणी म्हणत असते, मधू एवढी थकून आलेली आहे तर तिच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये। सिंधूचीच विचारपूस चाललेली आहे। तर सिंधू आता तिथून निघून जाते आणि रूम मध्ये येते। राजश्री ही सिंधूच्या मागे मागे येत असते आणि मागे मागे येत असताना तिथेच तिला रजनी भेटते। राजश्री म्हणत असते, प्लीज वंश चला ना, सिंधूला काय झालं आहे ते विचारूया। रजनी म्हणत असते, वहिनी तू काळजी करू नको, जे काही आहे ते मी बघून येते, तू इथेच थांब, असं म्हणून रजनी आता सिंधूकडे आलेली असते। सिंधू इकडे आता रूम मध्ये एकटीच रडत बसलेली असते। ती स्वतःशीच बडबड करत असते आणि ते सगळं रजनीनं ऐकलेलं असतं। रजनीचा आवाज ऐकून सिंधू आता इथे शांत होते। रजनी म्हणत असते, सिंधू तू आता काय बडबडीत होतीस? खरंच मधू आणि राघव कॅफेमध्ये भेटले होते? सिंधू इकडे म्हणत असते, तसं काहीच नाही रजनात तू। रजनी सिंधूला म्हणत असते, सिंधू प्लीज माझ्याशी तरी काही असं खोटं बोलू नकोस, मला माहित आहे तू आता काहीतरी बोललीस। सिंधू म्हणत असते, आत्या मी काय करू? खरंच मला काहीच कळत नाहीये। ही सगळी गोष्ट राघव हा दाराच्या बाहेर उभा राहून ऐकत असतो। सिंधू ही आत्याला सांगू लागते, हे आणि मधुताई बाहेर भेटले होते, मी कॉलेजला लेट जाऊन सगळ्यांचं ऍडजस्ट करत होते, पण ह्यांना मधुताईंना भेटायला जायचं होतं, याचा सगळा त्रास मला आता होतोय। मधुताई ज्या वेळेला रूम मध्ये आल्या होत्या तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं, पण तेव्हा मला कळालं नाही। राघव इकडे मनोमन म्हणत असतो, मी सिंधूला सांगितलं होतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिच्या जवळच ठेव, पण तिच्या मनामध्ये नाही राहिलं। आता तिने रजनीला सांगितलं, हळूहळू गोष्ट ही सगळ्या घरामध्ये पोचणार, मलाच काहीतरी केलं पाहिजे आणि ती गोष्ट सगळ्यांना समजण्याच्या आत मला ती घरामध्ये क्लिअर केली पाहिजे। मग आता इथे राघवने ठरवलेलं असतं आपणच सगळ्यांसमोर जावं आणि हे सगळं क्लिअर करावं। यानंतर आता इथे सिंधू रडत असते। रजनी आता म्हणत असते, मला कळते तुला आता काय वाटत आहे ते। सिंधू पण एक गोष्ट लक्षात ठेव, ते सगळं त्यांच्या भेटीचं जाऊ देत, पण तू पॉझिटिव्ह होत आहे राघवच्या बाबतीत। सिंधू म्हणत असते, आत्या आणि पॉझिटिव्ह मी, मला याच्यावरती काहीच विचार करावासा नाही वाटते। त्यावर रजनी म्हणत असते, तू सगळ्यांसमोर म्हणाली होतीस राघव आणि तुझी लग्नाची फक्त डील आहे, पण इथे बघ ना तुझं काय होतंय ते। ज्या वेळेला तू आणि अंकुर भेटला होता त्यावेळेला राघव पॉझिटिव्ह झाला होता ना, तशाच प्रकारे तू इथे पॉझिटिव्ह होत आहे। सिंधू म्हणत असते की आत्या याचा काय इथे संबंध आहे? रजनी म्हणू लागते, हो अगं आहे संबंध, तुमचं नवरा बायकोंसारखं इथे नातं आता व्हायला लागलेलं आहे। सिंधू म्हणू लागते, मी आता एवढी टेन्शन मध्ये आहे की मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाहीये। खरंच ती गोष्ट मी आता डोक्यात सुद्धा आणू शकत नाही। मी आता हे सगळं सगळ्यांसमोर सांगितलं तर खूप प्रॉब्लेम होईल आणि त्यामधून वेगळा अर्थ निघायचा आहे तो निघेलच आणि सर्व गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊन जातील, ज्या हाताच्या बाहेर जातील। तर राघव आता इथे सगळ्यांसमोर येतो आणि म्हणत असतो, मला सगळ्यांशी बोलायचं आहे। त्यावेळेला रुक्मिणी म्हणत असते, अरे तुझं काय चाललंय? आता तरी सिंधू तावातावाने आतमध्ये निघून गेली, तू आता आला आहेस आणि सांगतोय की मला तुमच्या बरं काहीतरी बोलायचं आहे, नक्की तुमचं चाललंय तरी काय? राजश्री म्हणत असते, राघव तू सिंधूला असं तर काही बोलला नाही ना, त्यामुळे सिंधू हर्ट झाली आहे? राघव म्हणत असतो, ते मला आता काहीच माहित नाही, मी तुमच्या समोर एक महत्वाचा निर्णय सांगणार आहे, म्हणजे जी काही सत्य परिस्थिती आहे ती मला मांडायची आहे। त्यावेळेला राघव हा सांगत असतो, रिषभचा आणि घरातल्या सगळ्यांना बोलवून आण।
सगळ्यांना सांग, कारण सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे. तर इकडे आता रजनी ही म्हणत असते, सिंधू मला समजते तुझ्या मनाची काय अवस्था झाली आहे ते, पण तू जरा काही गोष्टी मनाला सुद्धा विचार. तुम्ही आता एकमेकांसोबत बसून ह्या गोष्टी डिस्कस करण्याची गरज आहे, रजनी अशी म्हणत असते. तेवढ्यातच तिथे रिषभ येतो आणि रिषभ म्हणत असतो, आत्या आणि वहिनी, दादाने तुम्हाला सगळ्यांना खाली बोलवलेलं आहे, त्याला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. सिंधू आता विचार करत असते की राघव सरांनी काहीतरी निर्णय घेतलेला आहे आणि मला माझं मन आता घट्ट करायला हवं. सिंधू आणि रजनी आता खाली येतात. राया म्हणत असतो राघवला, तुला नक्की काय बोलायचं आहे, तू सगळ्यांना कशासाठी बोलवलं आहे. राघव म्हणत असतो, मला सगळ्यांना सांगायचं आहे मधू आणि माझ्यामध्ये कोणतं नातं आहे ते, आणि ते सांगण्यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे. राजश्री म्हणत असते, राघव याची काय गरज आहे, तुम्ही वैयक्तिक दोघे बसूनही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला असता, सगळ्यांसमोर बोलण्याची या गोष्टीमध्ये काय गरज आहे. असं सगळं राजश्री आणि रुक्मिणी म्हणत असतात. तरी त्यात रेश्मा म्हणत असते, राघव भाऊजी आता मात्र सगळं क्लिअर करणार आहेत. रुक्मिणी रागवते आणि म्हणते, रेश्मा तू हे काय बोलतेस. त्यावर आता ऋतुजा म्हणत असते, ती बरोबरच बोलते, काय चुकीचं बोलते ती. आता मधू इथे विचार करायला लागते. राघवने आम्ही दोघं कॅफेमध्ये भेटलो आहे हे सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आणि जे काही घडलं आहे ना त्याबद्दल खूप चर्चा होत राहणार. इथे रत्नाकर म्हणत असतो, तुला काय म्हणायचं आहे राघव, ते जरा स्पष्टच बोल. राया म्हणत असतो, नक्की राघव तुला काय म्हणायचं आहे आणि कसला निर्णय घेतला आहेस तू, मला सांग. राघव म्हणत असतो, मला सगळ्यांसमोर असं सांगायचं आहे की आज मी आणि मधू जरा कॅफेमध्ये भेटलो होतो, तिला जरा महत्वाशी माझ्याशी बोलायचं होतं. त्यावेळेला रुक्मिणी म्हणत असते की मधू कॅफेमध्ये का भेटला तुम्ही, घरामध्ये बोलू शकला असता तुम्ही. रेश्मा त्यावर म्हणत असते, हो बरोबर आहे, कॅफेमध्ये असं काय बोलायचं होतं ते घरामध्ये बोलू शकला नसता. आणि राघवातही ते मधूची बाजू घ्यायला लागतो आणि म्हणत असतो, तुम्ही फक्त तिच्याशी कोणताही चुकीचा अर्थ काढू नका. आणि तिलाही तसंच वाटत होतं, काही गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणूनच आम्हाला ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती, त्यामुळे आम्ही बाहेर भेटलो. आणि मी सगळ्यांपुढे डिक्लेअर करतोय की तिच्या आणि माझ्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे. तरी ते रजनी आत्ताही राघववरती प्रचंड भडकलेली असते आणि राघवला म्हणत असते, अशी तर गोष्ट असेल तर तू मला एक गोष्ट क्लिअर की सांग, तुम्हाला असं कॅफेमध्ये जाऊन एकमेकांना मिट्या मारायच्या होत्या, मग ते कशासाठी. तुमचं जर सिरियस नोटवरती बोलणं महत्वाचं चालू होतं तर मग असं कोण करतं का. राणीही तिच्या आयुष्यातले सगळे महत्वाचे निर्णय तुला घेऊनच करणार आहे का, हे सगळं काय आहे. पण सिंधू आता रजनी आत्याला थांबवत असते. रजनी आत्या पण इथे थांबायलाच तयार नसते आणि तिने सगळ्यांसमोरच क्लिअर केलेलं असतं की राघव आणि मधूचे काय प्रताप चाललेले आहेत ते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही आता डिक्लेअर करत असते की राघव सर आणि तिच्यामध्ये फक्त एक डील आहे आणि त्यांनी मला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हे माझ्या बरोबर क्लिअर केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडून कोणत्याही नात्याची अपेक्षा ठेवू शकत नाही, असं ती म्हणत असते. तर इकडे आता राया बराच वेळ शांत बसलेला असतो. राया म्हणत असतो, ठीक आहे राघव, तुझ्या आणि तिच्यामध्ये मैत्रीचं नातं आहे, एक गृहीत धरून चालूया, पण या सगळ्यांमध्ये मधूचं काय म्हणणं आहे आणि मधूचा काय निर्णय आहे तो मला जाणून घेण्याची इच्छा आहे. राया हा राघवला म्हणत असतो. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.